श्रीच्या 8वीच्या वया काही रद्दी होती, ती म्हणलं आमच्या इथं जवळच दुकान आहे किराणा मालचं, तिथे घालून ये जा. कारण उगाच घरात ठेवलं तर कसं होतं, पसारा होतो आणि लागत नसणाऱ्या वस्तू दिलेल्याच बऱ्या असतात, म्हणून म्हटलं घालून ये जा. तर किती 3 किलो रद्दी झालेले आहे. 12 रुपयाने घेतलेले आहे त्यांनी. 36 रुपये रद्दीचे आलेले आहेत. एका वहीची किंमत 45 ते 50 रुपये असते आणि सगळी रद्दी घातल्यावर 36 रुपये आले. त्यानंतर काय झालेलं, बेसिनच्या इथं गळती लागलेली आहे, म्हणजे खाली पाणी पूर्ण गळत आहे. त्यामुळं काय होतं, खाली पाणी सांडून कसं होतं, बेसिनच्या इथं खरकट पाणी असतं आणि ते सांडून काय होतं, मग खाली घुंगुरट्यातीन होतात, परत झुरळ होतात. मग याने लिक्विड आणलेलं आहे. ते 2 हे आहेत बघा, त्या 2 ट्यूब आहेत. त्या दोन्ही ट्यूब मिक्स करायचं आणि पूर्ण असं जिथं फाट आहे तिथं ते भरायचं आहे. मग याने काय केलं तर चाकूच्या सहाय्याने ते आतनं असं भरून घेतलं सगळं. आता बघूया गळतंय का नाही, कारण मागच्या वेळी पण असंच एक दिलेलं दोन्ही मिक्स करून लावायचं, ते पण लावलं पण तरीसुद्धा गळती काय थांबली नाही, ती लागायची तशी लागलेलीच आहे. आता यानं बघूया. हे लावत असताना कसं करायचं, पूर्ण पुसून घ्यायचं. पाणी अजिबात त्या बेसिनमध्ये राहिलं नसलं पाहिजे, म्हणजे जिथं आपण लावणार आहे त्या भागाला अजिबात पाणी राहिलं नसलं पाहिजे. पूर्ण असं कोरडं पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच मग ते लिक्विड लावायचं आहे. म्हणजे जर पाणी राहिलं तर त्या लिक्विड म्हणजे व्यवस्थित बसत नाही. अशा या 2 ट्यूब आहेत. या दोन्ही ट्यूब मिक्स करायचं आणि लावायचं. किंमत काय मी विचारली नाही त्यांना कितीला आणला काय आणला, पण त्या दोन्ही मिक्स करून लावलेलं आहे. आणि कालचं थोडंसं शिल्लक दूध होतं, मग ते गरम केलं आणि त्यानंतर दही लावत असताना असं लावायचं बघा. ज्या भांड्यामध्ये आपण दही लावायचं आहे त्याला पूर्ण दही असं लावून घ्यायचं सगळीकडनं आणि थोडंसं दूध काय करायचं तर कोमट करून घ्यायचं. एवढं दूध होतं, थोडंसं साधारण कोमट करून घेतलं आणि ते ओतून घेतलेलं आहे डेचक्यामध्ये सुद्धा दही खूप छान लागतं. आणि त्यानंतर दोघांनी श्रीनं आणि मीनं चहा घेतलेला आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण रेसिपी बघणार आहे खारे शेंगदाणे. आणि हा उंदीर खात आहे बघा, खारे शेंगदाणे केलेले. कसं असतं, पावसाळ्यात आपल्याला काहीतरी असं वेगवेगळं खावं वाटतं, त्यामुळं घरच्या घरी मुलांना असं काहीतरी करून दिलं की मुलं खातात. आणि आज दुकानात गेलेलं नाही, मी घरात आहे, त्यामुळं म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं म्हणून खारे शेंगदाणे बनवलेले आहेत. छान झालेत आणि नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा, खूप चांगले होतात. आज दुकानात गेले नाही कारण की जे गहू घेतलेले ते थोडे चाळायचे आहेत आणि बाथरूम सगळं स्वच्छ धुवून काढलं. आता हे डबे पण थोडे धुणार आहे आणि जरा गॅस कट्ट्याच्या वरचं जे 2 हे आहेत कपाट, ती जरा काढणार आहे. असं अजून फरशी पुसायची, आता फरशी पण पुसून घेणार आहे. तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण पोच करायचा आहे, अजून व्हिडिओ पोच केलेला नाही. आता सगळे स्वयंपाक काय आहे, एखादी भाकरी टाकायला लागणार, ती नंतर 9 वाजता टाकली तरी चालते. त्यामुळं स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, ते गेलेले आहेत. आणि दोघांचा सकाळी वरण आणि मुगाची भाजी केलेली आणि भाकरी केलेल्या, आज काय चपात्या केल्या नाहीत. शेंगदाणे काय झाले श्री, आणि भाकरी केलेली, कारण रोज चपात्या खाऊन वैताग येतो, त्यामुळे आज चपाती नको म्हणलं. मला तर चपाती अजिबात आवडतच नाही. भाकरी बनवली सकाळी, छान वाटलं. मुगाची अशी दबदबीत भाजी, परत वरण आणि भाकरी, असा साधा सिंपल स्वयंपाक छान वाटतो बघा, खायला पण छान वाटतो आणि त्रास पण कोणता होत नाही आपल्याला, म्हणजे पित्त वाढत नाही किंवा उष्णता होत नाही. चपातीमुळे कसं होतं, पित्त पण वाढतं, मग जळजळाय होतं. त्याच्यापेक्षा आपली भाकरी सिंपल बरी असते. आणि पावसाळ्यात शक्यतो हलका आहार घेतलेलाच बरा असतो. आणि हा गाऊन आहे तो घेऊन मी 4 वर्ष झाली असतील, पण कसा आहे बघा, कलर सुद्धा अजून खूप छान राहिलेला आहे. पण घेतानाच मी 500 रुपयाला हा गाऊन घेतलेला, पण क्वालिटी 1 नंबर आहे गाऊनची. चला, आजची रेसिपी कशी वाटते ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. छान झालेत बघा शेंगदाणे, मस्त झालेत. हे शेंगदाणे बनवण्यासाठी मैत्रिणींना शक्यतो जे सोलापुरी शेंगदाणे असतात बघा ते घ्यायचे.
त्याचे खूप म्हणजे चांगले होतात शेंगदाणे, कारण ते शेंगदाणे चवीला वेगळे असतात. आणि आपण जी चटणी बनवतो बघा शेंगदाण्याची, ती सुद्धा सोलापुरी शेंगदाणे असतात त्याचीच बनवायची. आणि जर तुम्हाला सोलापुरी शेंगदाणे नाही मिळाले तर शेंगदाणे घेताना एकदम मोठे मोठे घ्यायचे खारे शेंगदाणे बनवताना, कारण जे बुटके शेंगदाणे असतात त्याचे एवढे चांगले होत नाहीत. जे मोठे मोठे असे शेंगदाणे असतात त्याचे खूप छान लागतात. त्यामुळं कारण करपतात ते शेंगदाणे, मग कसं होतं बारीक असल्यामुळं करपून जातात. त्यामुळे घेताना शेंगदाणे मोठी साईज घ्या. आणि शेंगदाणे सोलापुरी शेंगदाणे जे लाल कलरचे असतात बघा ते घेत जावा, त्याचे तर एक नंबर शेंगदाणे होतात. आज आपण खारे शेंगदाणे याची रेसिपी बघणार आहे. सगळ्यात आधी मी पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे. गॅस कट्ट्यावर स्टँड लावलेला आहे मोबाईलचा आणि मी शूट करत आहे. तुमचे शेंगदाणे किती असतील त्याच्या डबल पाणी ठेवायचं. समजा 1 वाटी शेंगदाणे असले तर 2 वाटी पाणी ठेवायचं. आणि मीठ मात्र भरपूर घालायचं यामध्ये. भरपूर म्हणजे 1-2 चमचे मीठ घालायचं पोहे खायच्या चमच्याने, कारण ते मीठ पूर्ण शेंगदाण्यांना आतपर्यंत गेलं पाहिजे. मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते. आणि इथं शेंगदाणे घेत असताना सोलापुरी शेंगदाणे घ्या, त्याचे खूप छान शेंगदाणे होतात. हे पहा 1 वाटी शेंगदाणे आहेत. माझे बुटके शेंगदाणे आहेत, त्यामुळं बुटके शेंगदाण्यांचं एवढं खास होत नाही. जे सोलापुरी शेंगदाणे असतात किंवा यामध्येच मोठे शेंगदाणे सुद्धा मिळतात बघा, त्याचे सुद्धा खूप चांगले होतात. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मैत्रिणींनो मी तुम्हाला द्राक्षाची बाग दाखवलेली आहे. तर ती आहे वहिनीच्या माहेरची बाग, म्हणजे वहिनीच्या माहेरात द्राक्षाची बाग आहे. ती गेलेली आहे 2 दिवस राहण्यासाठी. तर तिने मला व्हिडिओ पाठवलेला होता म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर केलेला आहे. आणि पाण्याला उकळी आली की आपण शेंगदाणे घालायचे आणि चांगले ढवळून घ्यायचे. जोपर्यंत शेंगदाण्यांना असं वरती सुरकुत्या येत नाहीत तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत. एक 5 ते 10 मिनिटात शेंगदाणे आपले चांगले शिजले जातात. आणि शेंगदाणे चांगले शिजले की मग गॅस बंद करून घ्यायचा आणि ते शेंगदाणे नितळून घ्यायचे आहेत. आता ही पुरणाची चाळण आहे, त्यावर मी नितळून घेतलेले आहेत. एक 5 मिनिटं तसंच ठेवायचं. आणि त्यानंतर आपण सुती कॉटनच्या कापडावर काय करायचं, शेंगदाणे वाळत घालायचे आहेत. पंख्याखाली जरी तुम्ही वाळत घातला तरी चालतं. आता माझे इथे थोडे शेंगदाणे होते त्यामुळे मी गॅस कट्ट्यावरच वाळवून घेतले. तुमचं जर प्रमाण जास्त असेल शेंगदाण्याचं तर तुम्ही पंख्याखाली सुद्धा वाळवून घेऊ शकता. पण कॉटनच्या कापडावरच वाळवून घ्यायचे, म्हणजे पटनं कॉटनचं कापड शेंगदाण्यातलं पाणी शोषून घेतं. तोपर्यंत कढईमध्ये मी इथं मीठ गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. मीठ घालायचं आणि थोडंसं त्याला हलवून घ्यायचं. इथं तुम्ही मोठं मीठ जे वापरला तरीसुद्धा चालेल, मी बारीक मीठ वापरलेलं आहे. आणि हे मीठ आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो केक करण्यासाठी किंवा असे शेंगदाणे भाजण्यासाठी. मीठ थोडंसं गरम झालं की मग आपण त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला काय होतं तर पूर्ण शेंगदाण्यांना सगळं मीठ लागलं जातं, म्हणजे शेंगदाणे दिसतच नाहीत एवढं मीठ त्याला चिटकलं जातं. पण जसजसे आपले शेंगदाणे भाजतील तसं शेंगदाणे मीठ सोडायला सुरुवात करतात आणि पूर्ण असं कोरडे शेंगदाणे आपले होतात, म्हणजे पांढरे होतात. पण शेंगदाण्यांना मीठ अजिबात राहत नाही. पण ही प्रोसेस खूप मंद गॅसवरच करायची आहे. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, एकदम मंद गॅसवर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे. थोडा वेळ असं हलवतच राहायचं, कारण की शेंगदाणे आपले मीठ गरम असल्यामुळे करपू शकतात. त्यामुळे एकसारखं असं हलवत राहायचं. आता मी मीठ इथं थोडं कमी घातलेलं आहे, तुम्ही याच्यापेक्षा जास्त मीठ घातला तरीसुद्धा चालेल. पावसाळ्यात मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा असं घरी काहीही चटपटीत तुम्ही करू शकता. खारी डाळसुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता किंवा यामध्ये मसाले शेंगदाणेसुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता. कसं होतं बाहेरचं कसल्या तेलात तळलेलं असतं आणि किती दिवसापूर्वी ते तळून ठेवलेलं असतं हे सुद्धा माहीत नसतं. आणि उघड्यावर शेंगदाणे आपले भाजत आले की आवाज कसा येतो शेंगदाण्यांचा, चटचट असा आवाज येतो. आणि वरचं जे मीठ लागलेलं असतं शेंगदाण्यांना ते आपोआप निघून जातं बघा, पूर्ण शेंगदाण्यांचं मीठ निघून जातं. त्यावेळी समजायचं की आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. हे पहा
एकदम असे कुरकुरीत शेंगदाणे होतात आणि खूप छान लागतात. बाहेर आपण 200 रुपयाचं आणण्यापेक्षा 200 रुपयाचे शेंगदाणे आणण्यापेक्षा 50 रुपये शेंगदाणे आणून तुम्ही घरात बनवला आणि महिना 2 महिने ठेवला तरी पण आहे असे शेंगदाणे राहतात. आता हे शेंगदाणे आपण मिठातनं बाहेर काढून घ्यायचे आहेत, कारण आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. मिठात जर ठेवला तुम्ही तर शेंगदाणे करपू शकतात, कारण मीठ आपलं पूर्ण तापलेलं आहे. त्यामुळे लगच्या लगेच ते मिठातनं बाहेर काढून घ्यायचे. एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे तयार झालेले आहेत. आपले शेंगदाणे रेडी झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊया, कारण मिठात ठेवले तर ते करपणार. त्यामुळे आपण ते काढून घेऊया. तुम्ही जी पुरणात चाळण असते त्यात ओतला तरी सुद्धा सगळं मीठ खाली पडतं आणि वर शेंगदाणे तेवढे राहतात. माझी पुरणात चाळण थोडी ओली होती, त्यामुळे मी जे आपला झारा असतो बघा तळलेलं काढण्यासाठी, त्या झाऱ्याने काढून घेत आहे. पण शेंगदाणे एक नंबर झालेले आहेत. हे मीठ आपण परत वापरलं तरी सुद्धा चालतं. एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि परत कधी आपल्याला खारे शेंगदाणे पाहिजे असतील ते आपण बनवू शकतो. आणि हे बघा किती छान पद्धतीने आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. एकदम असे कुरकुरीत खूप छान होतात. हे पहा, टेस्टला पण खूप छान लागतात. झाले. खायलाच केलेत की मग ते काय ठेवाय केल्यात? कुठे ठेवाय म्हणाली मग आमचे एक फोटो काढतो मी. खा. स्त्रीला गडबड झाल्या खायची. मैत्रिणीनं 2025 वर्ष चालू झाले तसं वेगवेगळ्या घटना घडत आहेत बघा. त्यामुळं 2025 चालू होऊन 6 महिने झाले. 6 महिन्यात इतक्या काही घटना ऐकायला मिळत आहेत. अजून 6 महिन्यात काय काय ऐकायला मिळतं कुणास ठाऊक. असं वाटतं की म्हणजे पृथ्वीचा विनाश जवळ आलेला आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण काय नाही काहीतरी आपल्याला ऐकायला मिळत आहे. परवा तर एक दुर्घटना घडली, तर किती लहान मुलाने लहान मुलाचा खून केला. तर हे सुद्धा म्हणजे थांबलं पाहिजे. एवढ्या लहान मुलांमध्ये सुद्धा म्हणजे ही बुद्धी कुठून येते असं डोक्यात येतं. आणि एवढे लहान मुलं जर असं करायला लागेल तर पुढचं वातावरण कसं व्हायचं हे अवघडच आहे. माणसाचा जीव म्हणजे खेळणं वाटत आहे. माणसाच्या जीवाला काहीही किंमत राहिलेली नाही. त्यामुळे आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्यावर संस्कार चांगले करणं आता सध्या काळाची गरज बनलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट प्लीज करत जावा. श्री स्वामी समर्थ.